अमरावती महानगरपालिकेत आयुक्त तथा प्रशासक पदी सौम्या शर्मा 19 जून 2025 रोजी रुजू झाल्या। महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांची भेट घेऊन त्यांनी महानगरपालिका आयुक्त या पदाचा पदभार स्वीकारला। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा या प्रथम दिल्लीत सेवा, त्यानंतर महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात देगलूर मध्ये कार्यरत होत्या। तसेच जिल्हा परिषद नागपूर व स्मार्ट सिटी नागपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या पदावर कार्यरत होत्या। विभाग प्रमुखांच्या बैठकीत माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांनी आयुक्त सौम्या शर्मा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। कायद्याच्या चाकोरीत राहून नागरिकांच्या समस्या, लोकप्रतिनिधींचे प्रश्न गतिमान पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। आपण सर्वांनी एक नव्या ऊर्जेने गतिमान काम करणे अपेक्षित आहे। शिस्त, गती आणि चांगली कामगिरी या 3 गोष्टींवर प्रत्येकाने कार्य करावे अशी अपेक्षा आयुक्त सौम्या शर्मा यांनी व्यक्त केली। आयुक्त यांनी यावेळी अधिकाऱ्यांचा ओळख परिचय जाणून घेतला। प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या विभागाच्या कामकाजाविषयी माहिती दिली। यावेळी माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांना निरोप समारंभ देण्यात आला। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला। माजी आयुक्त सचिन कलंत्रे यांनी यावेळी सर्व सहकार्यांनी मला सहकार्य केले, अनेक कामे यावेळी मार्गी लागले। अमरावती शहर हे महाराष्ट्रातील चांगल्या शहरात गणल्या जाते। या ठिकाणी काम करताना चांगला अनुभव आला। शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकडे महानगरपालिकेचा भर राहील। महानगरपालिकेच्या आर्थिक स्रोत बळकट करण्याची ग्वाही आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिली। यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली। विविध सामाजिक संघटनेने यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या। महानगरपालिका अधिकारी वर्गाने व पत्रकार बंधूंनी त्यांचे अभिनंदन केले। नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौम्या शर्मा यांनी बोलताना सांगितले आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखा परीक्षक श्यामसुंदर देव, मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिसके, कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, विधी अधिकारी श्रीकांत सिंह चौहान, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, अभियंता राजेश आगरकर, पत्रकार बंधू, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। तर मी 2018 बॅचचे अधिकारी आहे। यापूर्वी मी सर्वप्रथम दिल्लीमध्ये पोस्टेड होते। दिल्लीमध्ये मी SDM म्हणून होते। त्यानंतर मग मी नांदेडमध्ये, महाराष्ट्राचे मराठवाडामध्ये नांदेडमध्ये देगलूर सब डिव्हिजनमध्ये SDM म्हणून पोस्टेड होते। त्यानंतर मी नागपूर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते आणि त्यानंतर मग मी नागपूरमध्ये CO स्मार्ट सिटी नागपूर होते आणि आता मी इकडे आहे। नागपूरला स्मार्ट सिटीमध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे, महत्त्वाची भूमिका बजावलेली आहेत। अमरावती मनपा आयुक्त म्हणून आता विशेष आपलं काय टिप्स राहणार आहेत? अमरावती अंबानगरी येथे माझी नियुक्ती झालेली आहे। तर माझा पूर्ण प्रयत्न असा राहणार की जे आतापर्यंत मी मोठ्या शहरात काम केलेलं आहे आणि तिकडे जे बेस्ट एक्झाम्पल्स बघितले आहे ते सगळे आपण अमरावतीमध्ये कसे लागू करू शकते, जेणेकरून अमरावती जे खूप मोठे आपला विदर्भाचा महाराष्ट्राचं शहर आहे, इकडे कसे आपण जे आपले लोकल सिटीजन आहे, कॉमन सिटीजन्स आहे, त्यांच्यासाठी जे लिव्हिंग आहे, ईज ऑफ लिव्हिंग म्हणतो आपण, लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हणून त्याला बोलू शकतो, आपण कसे वाढवू शकते जेणेकरून शहराचा एक संपूर्ण विकास होणं शक्य होईल। अमरावती मनपा आयुक्त क्षेत्रामध्ये स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। अनेकदा आंदोलने मोर्चे सुरू झाले, मग अद्यापर्यंत ही प्रभागामध्ये स्वच्छता दिसून येत नाही। ह्याकरता आपण आता नुकतंच सूत्र हाती घेतलेलं आहे, तर काय या ठिकाणी आदेश देणार आहेत का? स्वच्छता नक्की प्रत्येक शहर किंवा कुठल्याही ठिकाणसाठी स्वच्छता एक मोठा प्रश्न आणि मोठा टॉपिक असतो। तर स्वच्छताबाबत खूप गंभीरपण ते आपण सगळे राहणार आणि स्वच्छताबाबत जे काही उपयोजना लागू आम्ही करू शकता आपले रिसोर्सेसमध्ये ते आपण करणार आणि अशी माझी आशा आहे की जे जे आता तुम्ही सिच्युएशन मला सांगितली ते त्या सिच्युएशनमध्ये काही आम्हाला एक इम्प्रूव्हमेंट बघितण्यासाठी एक अवसर नक्की मिळेल अशी माझी आशा आहे।
पहिलं प्राधान्य म्हणजे आपण IAS महिला महिला तुम्ही मला सांगितलं डेफिनेटली महिला अधिकारी आता अमरावतीमध्ये 3 असे महिला अधिकारी आहे आणि आमच्या देशामध्ये आमची भारत सरकार आणि राज्य सरकार दोघेचा प्रयत्न आहे. महिला सशक्तीकरण एक खूप मोठा एक टॉपिक आहे आणि नक्की आमचा असा प्रयत्न राहणार की या कार्यकाळामध्ये महिलांसाठी पण जे सोयीसुविधा आहे ते आम्ही कशी सुधारणा करणार त्याबाबत पूर्ण इथे प्रयत्न राहणार. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.